मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक वर्ष काश्मीरमध्ये काढली आहेत. माझे जवळपास 70च्या वर प्रवास काश्मीरमध्ये झालेले आहेत. काश्मीरमधनं 370 कलम हटवल्यावर सुद्धा मी काश्मीरमध्ये गेलो होतो. आणि काश्मीरमधनं 370 कलम हटवायची जेव्हा विचार चालू होता, तेव्हा तेव्हाच्या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती असं म्हणाल्या होत्या, की काश्मीरमधनं जर 370 कलम हटवलं जम्मू काश्मीर राज्याचं, तर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील आणि तिरंगा धरणारं कोणी उरणार नाही. आज काय परिस्थिती आहे काश्मीरमध्ये? आज काश्मीरमध्ये अत्यंत अभिमानाने तिरंगा धरणारे लोक आहेत. पूर्ण ट्रान्झिशन जे जम्मू काश्मीरचं झालं 370 नंतरचं, ते खूप शांततेत झालं. पण ही शांतता न आवडणारे लोक पण आहेत. त्यामुळं ते काश्मीरमध्ये असा घातपात हा घडवणार. पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा, किती घातपात होतोय काश्मीरमध्ये? किती रक्तपात होतोय काश्मीरमध्ये? किती दगडफेक होते? दगडफेक तर संपली काश्मीरमधली, पूर्णपणे संपली आहे दगडफेक काश्मीरमधली. काश्मीरमध्ये आत्ता परकीय दहशतवादी जे आहेत, पाक पुरस्कृत दहशतवादी जे आहेत, किंवा सीमेपलीकडून येणारे दहशतवादी जे आहेत, हेच आत्ता काश्मीरमध्ये उत्पात घडवत आहेत. आणि ऑफकोर्स काही ठिकाणी लोकल सपोर्ट आहे, तो नाकारण्यात काय अर्थ नाही. पण 90% काश्मीर हा शांत आहे. मी तुम्हालाही घेऊन जाऊ शकतो. कुठल्याही प्रकारचा सुरक्षेचा लवाजमा न घेता सामान्य पर्यटक म्हणून सुद्धा आपण काश्मीरमध्ये जाऊ शकतो. आपण सगळ्यांनी तिथं जाण्याची गरज आहे. काश्मीर हा आपला आहे, भारताचा आहे, भारताचा अविभाज्य भाग आहे, पाकिस्तानचा भाग नाही. यासाठी भारतीयांना सुद्धा तिथे जाऊन उभारायची गरज आहे. ते आपण केलं पाहिजे.